ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे की भरपूर प्रमाणात पैसा कमवला, पैसा येतो, पैसा भरपूर 3-4 जण घरामध्ये आहेत आणि आपल्याला पैसा टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही। याचं जे कारण आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र आणि गरुड पुराणानुसार। तर त्याच्यातलं पहिलं जे आहे ते तुम्हाला सांगते बघा। ज्या घरामध्ये आपण काही कारणास्तव दिवा पेटवलेला असतो आणि तो काम झाल्यानंतर ते दिव्याला आपण फुंकर मारून जर विझवत असणार तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीच टिकणार नाही, दारिद्र्यताच निवास करणार। दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये जो कंगवा असतो त्याचे दात तुटलेले असतात तरी सुद्धा आपण त्याच्याने केस विंचरतात, कारण की बाई जी म्हटली गेलेली आहे, स्त्री जी म्हटली गेलेली आहे ती लक्ष्मी असते आणि लक्ष्मीचे केस म्हणजे हे लक्ष्मीचं रूपच आहे। तर त्याच केसांनी आपण ते तुटलेल्या कंगव्याने जर केस विंचरत असणार आणि तो कंगवा अतिशय घाणेरडा झालेला असेल तर त्या घरामध्ये दारिद्र्यता निवास करते, लक्ष्मी माता नाराज होऊन चालली जाते। दुसरं म्हणजे तिसरं जे आहे ते म्हणजे रात्रीच्या टायमाला आपल्या घरामध्ये जे भांडे असतात, खरकटी भांडे असतात, ते बेसिंग भरून ठेवलेले असतात। तर त्या बेसिंग मध्ये खरकटी भांडे असतात तर त्या भांड्यांनी सुद्धा नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रवेश करते। कितीही पैसा कमवू द्या, आजारामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने तो पैसा आपला व्यर्थ वाया जातो, लक्ष्मी नाराज होते आणि तुमच्या घरामध्ये ती कधीच येत नाही। कारण की असं म्हटलं गेलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे की घराचा जो गॅसचा ओटा आहे रात्रीच्या टायमाला संपूर्ण क्लीन पाहिजे, स्वच्छ पाहिजे, बेसिंग मध्ये सुद्धा भांडे नको असा आपला गॅसचा ओटा पाहिजे आहे। तर वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही असंच करा तरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकेल, नाही तर दारिद्र्यता देवी तुमच्या घरामध्ये निवास करणार। चौथं तुम्हाला आता सांगते, घरामध्ये जर एखादा व्यक्ती नख तोंडाने कुरकुरत असणार, म्हणजे खात असणार किंवा पाय हलवत असणार, हे अतिशय अशुभ लक्षण आहे। याच्याने दरिद्रता आणि शनीचा प्रभाव आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात येत असतो। त्यामुळे नख आणि कुणी पाय हलवत असेल तर त्याला तुम्ही सांगा की पाय हलवू नको बाबा, नख तोडू नको, याच्याने आपल्या घरामध्ये दरिद्रता निवास करते आणि आपल्याला पैसा पुरत नाही। दुसरं म्हणजे ज्या घरामध्ये संध्याकाळ झाली, 7-7:30 झाले, त्यावेळेस आपण झाडू मारतो किंवा दिवाबत्ती करत नाही, तसंच बाहेर जातो, तर कारण की 7 वेळेस दिवसामधून 7 वेळेस लक्ष्मी माता आपल्या दारापुढे येते आणि संध्याकाळच्या टायमाला तर लक्ष्मी माता 7-7:30 वाजता आपल्या घरामध्ये प्रवेश करते। ज्या ठिकाणी दिवा लागलेला असतो, झाडू मारलेला असतो, स्वच्छता असते, त्या घरामध्ये देवी माता निवास करत असते। आणि ज्या घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला झाडू मारला जातो तर लक्ष्मी माता सुद्धा त्या झाडू सोबत बाहेर जाते, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करायच्या आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं तसं करायचं आहे। कारण की ह्या ज्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला जो कष्टाचा पैसा असतो तो पुरतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। श्री स्वामी समर्थ। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।